सर्वप्रथम सचिन दादा आहेर आणि तुमचे जेवढे पण मावळे आहेत आपले छत्रपती प्रतिष्ठानचे, तुम्ही मला पण या मोहिमेला बोलवलं होतं, त्यासाठी तुमचं खूप सारं धन्यवाद. आणि तुम्ही ही जी मोहीम राबवली आहे आणि तुमचे सगळे मावळे घेऊन इथं आले, तुमचं जे तुम्ही नियोजन केलंय, सगळे युथ तुम्ही एकत्र आणून, आज ही खरंच काळाची गरज आहे. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन केलंय ना, ते मला पर्सनली खूप आवडलंय. आणि हे तुमच्या कसं डोक्यात आली ही मोहीम? छत्रपती प्रतिष्ठान हे शांतता संयम आज महाराष्ट्रात या गोष्टींची सक्त जरुरीची होती आणि प्रतिष्ठानला आपण स्थापन केलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात पोचले पाहिजे. महाराष्ट्रात ही छत्रपती शिवरायांनी जी उभी केलंय हे वैभव, हा जो वारसा आहे गडकिल्ले, आणि त्यांनी उभं केलं, पण आपल्याला चढाई करताना सुद्धा दमछाक झाली. हे सर्वांनी लक्षात घ्या की छत्रपती शिवरायांचे विचार काय होते, त्यांची शरीरयष्टी काय होती, महाराष्ट्र जो घडवला त्याप्रती शेतकऱ्यांच्या प्रती त्यांचं मत काय होतं, त्यांचं राज्य न्यायदंड काय होता, हे सगळं समजावण्यासाठी या पिढीला आपण गडकिल्ले मोहीम सुरू केली. तर मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचं हे जे प्रतिष्ठान आहे, तर याची स्थापना तुम्ही केव्हा केली आणि साधारणतः किती मावळे याच्यात कार्यरत? प्रतिष्ठानची स्थापना झाली तेव्हा आम्ही 5 जणांनी ही संकल्पना घेतली होती. त्या संकल्पनेला जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झालं. पहिला कार्यक्रम प्रतिष्ठानचा साजरा झाला शिवविचारांची शिवजयंती सोहळा 19 फेब्रुवारीला. त्यावेळेस आम्ही विचारांची शिवजयंती पारंपरिक वाद्य आणले होते. पारंपरिक वाद्य मिरवणूक केली, छत्रपती शिवरायांची मानवंदना करून मावळ्यांनी जयंतीची केली. मालपाणी लॉन्स येथे ती जयंती साजरी झाली. त्यामध्ये आपण व्याख्याते म्हणून गणेश शिंदे सरांना बोलवलं होतं. त्यामागचं ध्येय एवढंच होतं, डीजे लावून महाराजांची जयंती साजरी होऊ शकत नाही, बॅनर लावून महाराजांनी बी केलं नाही आणि आपणही ते केलं नाही पाहिजे. विचार एकमेकात देवाणघेवाण केली तर ती जयंती ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी अजरामर जे विचार आहे महाराजांचे ते कायम टिकून राहते.